श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम गोवर्धन धर गोपाल नरद गोवर्धन धर गोपाल नरद गोकुल संकट हारे राम गोकुल संकट हारे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम। नव नीरद नवनीत प्रिय नवर विनोद विहारी जय जय राम। मेरे गम धनि निरपम करे राम जय जय राम। राम 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 कृष्ण हरे जय जय दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संकमहारी जय जय राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरे जय जय राम। शरणागत
शरणागत देना चरणी करुणा दृष्टि निहारे राजा राम करुणा दृष्टि निहारे राजा राम करुणा दृष्टि निहारे जय जय राम मेरे गमदनि सनि सनि दपम गरे सा जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तने ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया मती मंद मी काहीच नेणू रे मती मंद मी काहीच नेणू सांख्य अथवा न्याया सांख्य अथवा न्याया कीर्तनीय ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनीय सद्गुरु राया हीन तीन परी मनास वाटे रे गुरु राया हीन तीन परी मनास वाटे इच्छा तव गुण गाया इच्छा तव गुण गाया गुरु रे इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी निरंजनी चाराया निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया सद्गुरु राया रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जय जय
रघुवीर समर्थ. नमस्कार. कीर्तनासाठी एकमेव पूर्णपणे वाहिलेलं यूट्यूब चॅनल आपलं कीर्तन विश्व आहे. तेव्हा या निमित्तानं आपण सगळ्यांची कीर्तन ऐकतो आहोतच, पण पुढल्या महिन्यात कोणती कीर्तन येणार याची आपल्याला उत्सुकता असेल तर 20 आणि 22 दिनांकाला आपण निश्चितपणे आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि ती कीर्तनं जाणून घेऊन त्याला प्रायोजित करण्याचा प्रयत्न करा. आणखीन प्रायोजकत्वासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला कार्यालयाचे नंबर दिलेलेच आहेत, त्याच्यावर आपण संपर्क करू शकता. त्याचबरोबरीनं आपल्या भागामध्ये कोणी नवोदित कीर्तनकार असेल ज्याचं कीर्तन या ठिकाणी व्हावं अशी आपली इच्छा आहे, त्यांना आमच्याशी संपर्क करायला सांगा. आपण निश्चितपणे या नवोदितांना सुद्धा उत्तम संधी देऊ. तेव्हा हा अनेक वर्ष चालू राहणारा मोठा उपक्रम आहे. याला लाईक करणं, शेअर करणं, सबस्क्राईब करणं आपल्या सगळ्यांचं कार्य आहे. निश्चितपणे कीर्तनाचा आनंद घ्या आणि त्याचबरोबर प्रायोजकत्व घेऊन ह्या सगळ्या कार्याला हातभार लावा. नमस्कार. काय वानू आता संतांचे उपकार, काय वानू आता संतांचे उपकार, काय वानू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा. हो काय वानू आता संतांचे उपकार, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, हो करुणी सायास शिकविती. हो काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई, काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी. तुका म्हणे वत्स धेनवेच्या पोटी, तुका म्हणे वत्स धेनवेच्या पोटी, तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी. पंढरीनाथ महाराज की जय. काय वानू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा.
तुका म्हणे वत्स धेनवेच्या पोटी तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेविता हा पायी. पंढरीनाथ महाराज की जय. हा अभंग आपल्या समोर मी असा जो म्हणून दाखवला, याला एक कारण आहे. आपण आता ह्या कीर्तन विश्वच्या निमित्तानं विविध कीर्तन ऐकताय. वारकरी संप्रदायाची ऐकता, नारदीय संप्रदायाची ऐकता आहात, दासगणू संप्रदायाची ऐकता आहात, रामदासी संप्रदायाची ऐकता आहात. विविध कीर्तन आपण ऐकतो. पण यातला जो छोटासा फरक आहे तो अनेकांच्या लक्षात आला असेलच असं नाही. तो फरक असा की नेहमी सांप्रदायिक कीर्तनात एक नियम आहे की ध्रुवपद जर परत म्हणायचं असेल, ध्रुवपद जर परत म्हणायचं असेल तर ते पहिल्या 2 ओळी नाही म्हणायच्या, दुसऱ्या 2 ओळी म्हणायच्या. उदाहरणार्थ पहा, मी असा काय म्हणालो ते की काय वानू वाता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, पहिली ओळ झाली. मग दुसरी ओळ काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. आता परत ध्रुवपद म्हणजे पहिली ओळ म्हणायची नाही, आता तिसरी ओळ म्हणायची. सहज बोलणे हित उपदेश करुनी सायास शिकविती. आणि आता जर ध्रुवपद म्हणायचं असेल तर काय वानो नाही म्हणायचं, काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. मग एकदम आता चौथी ओळ घ्यायची. तुका म्हणे वत्स धेनवेच्या पोटी तैसे मज येती सांभाळीत. आणि परत ध्रुवपद म्हणायचं असेल तर काय वानो ओळ नाही म्हणायची, तर काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. पंढरीनाथ महाराज की. हा एक छोटासा फरक आहे. काय झालं, पुढच्या काळामध्ये जसजसे आपण वेगवेगळ्या गायकांना घेऊन अभंगांचे अल्बम केले, त्या अल्बममध्ये ही गडबड झाली की हा सांप्रदायिक नियम कुठेतरी दुय्यम झाला. अन्यथा आजही आपण कुठेही हरिपाठ आहे का, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी गेल्या. मग हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा ही कितवी ओळ आहे, दुसरी. मग तिसरी ओळ असोने संसारी जिव्हे वेगुकरी वेदशास्त्र उभारी बाय हा सदा. आता ध्रुवपद काय, हरिमुखे म्हणा, देवाची ये द्वारी नाही म्हणायचं परत. त्या अल्बम मध्ये तो देवाची द्वारी सारखा आला. नाही तर हरिमुखे म्हणा हे पालुपद राहिलं पाहिजे. सुंदर ते ध्यान उभे बिटेवरी करकटावरी ठेवून. या पहिली ओळ झाली. तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे जे रूप. त्याच्यानंतर तिसरं घ्यायचं, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. आता सुंदर ते ध्यान, तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर, या तऱ्हेनं अभंग म्हणण्याची आपण अनेक सांप्रदायिक कीर्तन आता हा चष्मा लावून ऐका. म्हणजे आपल्याला ते जाणवेल, अरे पुनरावृत्त करण्याची ओळ हे बहुतांशी ठिकाणी ही दुसरीच आहे. हे सांगण्यामागचा उद्देश असा की आपल्याला थोडंसं या सांप्रदायिक नियमाचं एक स्मरण होणं. असो, आजच्या अभंगाकडे आपण जाऊया. काय वानो आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. सांप्रत या ठिकाणी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत शिरोमणी तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचा अभंग आहे. सर्वांना विदित असाच आहे, फक्त त्याच्यावर थोडं चिंतन करायचं आहे. या पहिल्या ओळीमध्येच आपल्या एक लक्षात यायला पाहिजे की संतांनी विविध प्रकारचे अभंग लिहिले आहेत. आपण गाथेमध्ये जर पाहाल तर पांडुरंगाच्या वर्णनाचे अभंग आहेत का? आहेत. मग तीर्थक्षेत्रांच्या वर्णनाचे आहेत का? पंढरी महात्म्य वगैरे आहेत. नामस्मरणाच्या महात्म्याचे आहेत का? आहेत. त्याचबरोबर तीर्थावळीचे अभंग आहेत का? आहेत. विविध रूपाचे वर्णन करणारे अभंग आहेत. माझी स्वतःची साधना कशी झाली हे सांगणारे अभंग आहेत.
मला एकदा साक्षात्कार प्राप्त झाल्यानंतर माझी अवस्था कशी झाली सांगणारे अभंग आहेत. विविध विविध विविध. यामध्ये आणखीन एक डिपार्टमेंट आहे किंवा कंपार्टमेंट आहे, आणि ते म्हणजे संतांनी संतांवरच लिहिलेले अभंग आहेत. काय मौज आहे पहा. संतांचा हा आपल्याला अतिशय गोड संदेश आहे की आपल्यासारख्या दुसऱ्या गुणी माणसाचं कौतुक करावं, त्याचे आभार मानावेत. साधारणतः व्यवहारात कसं होतं, एखाद्या सद्गुणी माणसाला दुसऱ्याचा सद्गुण का कोणास ठाऊक सहन होत नाही. म्हणजे सहन होत नाही याच्यामध्ये तो काही त्रास देतो असं नाही, पण एखाद्या गायकाला जर सांगितलं हे सुद्धा छान गातात, माहिती आहे, असा तो हात असा माहिती आहे काय, ठीक आहे, अरे म्हण की छान गातात ते, पण काय हरकत आहे का म्हणायला. पण मनुष्याच्या मनातली ईर्ष्या, मनुष्याच्या मनातला मत्सर हा नेहमीच निंदेच्या रूपाने व्यक्त होत राहतो. त्यामुळे तो त्या गायकाचं बाकी सगळं कौतुक बाजूला ठेवून त्याच्यात दोष कुठला आहे तो तुम्हाला अधिक दाखवायचा प्रयत्न करतो. अरे असं असं करतात, मी गाण्याबद्दल बोललो ना. एका गुणी माणसाला दुसऱ्या गुणी माणसाची कदर असायला पाहिजे. अन्यथा होतं असं, शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर जर शिक्षकांनी असं केलं की सर या मास्तरांनी आम्हाला असं असं सांगितलं बरं का, त्या मास्तरांना काय कळत आहे, असं जर शिक्षक वागायला लागले तर मुलांवर काय संस्कार होणार. म्हणून संत हे आपले शिक्षक आहेत आणि त्यांना याचं भान आहे की एकमेकांच्या बद्दलचा असा असूया मत्सर मुळात असायचा तेच नको, व्यक्त होण्याचा विषयच नाही. म्हणून तुकोबा संत शिरोमणी, संत श्रेष्ठ अशा पदवीला असताना ते इतर संतांचा सन्मान करतात. काय वानू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. आपल्याला शंका अशी वाटेल, आम्हाला जाग करण्यासाठी संतांची काय गरज आहे. आमच्याकडे गजराचं घड्याळ आहे, त्या गजराच्या घड्याळाला सुद्धा एक छान नाव आहे बरं का. का कोणास ठाऊक, योगायोग आहे, योगायोग जुळलाय. आणि तो जुळलाय असा की त्या गजराच्या घड्याळाला तो जो गजर सेट करायचा किंवा तो जो गजर वाजायचा त्याला नाव आता पडलंय अलार्म. आणि काही माणसं तो इंग्रजी शब्द विस्कटून म्हणतात, अरे अलाराम वाजला. पण चांगलं वाटतं, तुला रामप्रहरी जाग करायला राम आला हे बरं झालं. आला राम, आता उठ, आता लाग कामाला. तर आमच्याकडे गजराचं घड्याळ आहे, नाही जमलं तर मोबाईलमध्ये आम्हाला गजर लावता येतो. असं आम्हाला जाग करण्याची अनेक साधनं उपलब्ध असताना मज निरंतर जागविती यासाठी संतांची काय गरज. याचं उत्तर लक्षात घ्या महाराज. या ठिकाणी तुकोबराय देहाच्या निद्रेबद्दल सांगत नाहीयेत, तर आपल्या जीवाला जी मोहनिद्रा प्राप्त झाली आहे त्याच्याबद्दल सांगतायत. आणि संत आपल्याला त्या मोहनिद्रेतून जाग करतात. मोहनिद्रा या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. आपलं ध्येय विसरणं म्हणजे मोहनिद्रा. एक उदाहरण देतो, पटकन कळेल. आपलं लेकरू समजा शाळेमध्ये निघालं, युनिफॉर्म घातला, बूट घातले, दप्तर घेतलं, डबा घेतला, चाललेत महाराज व रस्त्याने. आणि असा रस्त्याने जाता जाता डोंबऱ्याचा खेळ दिसला. खेळ बघत बसले. शेजारच्या माणसाने हळूच विचारलं, अहो महाशय चाललेत कुठे. तेव्हा आमच्या लेकराच्या मुखातनं सहज शब्द येतात, बरं झालं काका,
तुम्ही मला जागं केलं, आता जातो शाळेत. बरं झालं काका तुम्ही मला जागं केलं. मग हा काय झोपेमध्ये बघत होता डोंबाऱ्याचा खेळ? जागाच होता. मग मला जागं केलं म्हणजे माझ्या ध्येयाची आठवण, माझ्या ध्येयाची आठवण करून दिली, अशा अर्थाने तो शब्द येतो. संतांचं अनादी काळापासून हेच काम चालू आहे. हेच अगदी या भक्ती संप्रदायाचे पहिले प्रवर्तक नारद मुनींना जरी पकडलं तरी नारद मुनींच्या जीवनामधल्या 100 घटनांच्या पैकी 50 घटना जवळजवळ याच पद्धतीच्या असतील. कारण आमचे नारद मुनी एक स्वर्गात तरी जातात, नाही तर नामगायनाचे स्वर गात जातात. उगाच गप्पा टप्पा करत त्यांना चालायची सवय नाही. ते मस्तपैकी सगळ्यांच्या मनाला उपदेश करण्यासाठी सुंदर अशा तऱ्हेनं स्वर गात जातात. राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद. वा रमारमण हरि गोविंद, रमारमण हरि गोविंद, रमारमण हरि गोविंद, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर. सतन गुरबलिंद खेलन, गोपसदन गुरबलिंद खेलन, बलवत स्तुतिते ननिंद जय जय, बलवत स्तुतिते ननिंद जय जय, रमारमण हरि गोविंद, रमारमण हरि गोविंद, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद, मधुमिलिंद मधुमिलिंद. हा नारायण नारायण नारायण. अशा रीतीनं भजन करत चाललेल्या नारदांच्या कानावर अचानक आवाज आला, ऐक हा माहेस तिथे. म्हणजे कीर्तनाला येणारा हा वेगळा श्रोता दिसतोय. त्या झाडावरनं एकाने उडी मारली. असा वाकडे तिकडे विचित्र जंगली कपडे घातलेला माणूस, खांद्यावर कुऱ्हाड, कसे 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 केस वाढलेले, काय मेले हेअरस्टाईल करत असतील देव जाणे. जंगली. काय पाहिजे बाळा, काय पाहिजे? मी आलोय कशासाठी? तुझ्याकडं जे जे असेल ते ते दे. नारदांना एवढा आनंद झाला. आहा हा, आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी कीर्तन करायला म्हणते तुला जे येते ते दे. अरे बाबा बाबा, वा वा वा. नाव काय बाळा तुझं? त्या दरोडेखोराला हा प्रसंग पहिल्यांदाच होता. त्याची कुऱ्हाड बघितल्यावर घाबरलेलीच माणसं बघितलेली, ते शांत उभे होते. आणि असा माणूस विचारतो, नाव काय बाळा तुझं? आपलं पूर्ण नाव सांगावं, वडिलांचं नाव सांगावं, आडनाव सांगावं, सारखं जे आड येतं ते नाव सांगावं, काय जे सांगायचं ते सांगावं. काय नाव बाळा? वाल्या म्हणतात मला. वाल्या असं नावच असणं शक्य नाही. अरे तुझ्या आई वडिलांनी तुला पाळण्यामध्ये घातल्यानंतर
लाडाने लल्या लल्या असं काही म्हटलं असेल, तुला उगाच चुकीचं ऐकायला वाले असं कुठं नाव असतं का रे? तू बाकी बोल नको. पैसा दे, अडका दे, सोनं दे, दागिने दे. लक्षात ठेव, मी मागितल्यावर जर दिलं नाही तर मुडदा पडत असतो मी. आणि एक मुडदा पडला की एक खडा रांजणात टाकतो. असे 7 रांजण भरलेत. पांडुरंग हरी वासुदेव हरी. याचा शब्दशः अर्थ घेऊ नका. अनेक हत्या केल्या एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा. आता ऐकला नाहीस तर तुला मारीन. तेव्हा नारदांनी शांतपणे विचारावं, वाल्या, एवढ्या हत्या केल्यास म्हणजे एवढ्या हत्यांचं तुला पातक लागलं एवढं तर मान्य आहे का? एवढं मान्य आहे का? पातक असते काय? हा, हत्या केल्या म्हणजे पातक असणारच की. हा, नशीब एवढं कळलं तरी सुद्धा 10वी पास आहेस. हे तर आमच्याकडं उच्च विभूषिताला सुद्धा पाप म्हणजे काय हेच कळत नाही. त्याच्या विद्येला काय जाळायचंय? तुला किमान या जंगलात राहून हत्या केल्या तर पातक आहे एवढं कळलं, खूप झालं. तर आता असं कर, पातक तू जे केलंयस ते तुला भोगायला लागणार रे. मला का म्हणून? मी पाप केलंय बायकोसाठी, मी पाप केलंय पोरांसाठी, मी पाप केलंय घरच्यांसाठी. माझ्या पापाचा वाटा ते घेतीलच की. हा तुझा मोह ही तुझी मोहनिद्रा. तुला हा जो काही नको तो विश्वास आपल्या घरच्यांबद्दल आहे, हा तुझा मोह पटल तुझ्या डोळ्यावरचं निघाल्याशिवाय काही खरं नाही. जा घरी, विचारून ये. आणि जेव्हा वाल्या घरी गेला, बायकोला सांगतो, तुझ्या पालन पोषणासाठी मी एवढ्या हत्या केल्या, मला एवढं पाप लागलं, मग या पापाची तू वाटेकरी होशील ना? तर ती सांगते, काय म्हणून? आम्हाला सांभाळणं तुमचं कर्तव्य होतं. तुमच्या कर्तव्यासाठी तुम्ही केलं, तुमचं पाप तुझ्या. अरे अरे, लाभाचे वाटेकरी व्हायला सगळे तयार आहेत, पण पापाचा वाटेकरी व्हायला कोणी तयार नाही. असं म्हटल्यानंतर मग मात्र शरण आला, अनुताप झाला आणि त्याला त्याच्या जीवनाचं ध्येय दिलं. बाबा रे, मनुष्याच्या जीवनाचं ध्येय किती रांजण हत्या केल्या हे ध्येय नाही आहे, किती पैसा लोबाडला हे ध्येय नाही आहे. या विश्वातली सगळ्यात मोठी संपत्ती जी आहे, जे भगवंताचा साक्षात्कार नावाची आहे, ती जर प्राप्त केली तर खऱ्या अर्थाने आपलं जीवन सार्थ झालं. असा उपदेश करून त्या वाल्याचा वाल्मिकी झाला. वाल्मिकीने रामायण दिलंय महाराज आपल्याला. तेव्हा मज निरंतर जागविती. आपल्याला कल्पना आहे का? आपल्या घरात परीक्षा असेल आणि आपण जर आपल्या घरातल्या लोकांना सांगितलं की पहाटे 5ला मला जागं करा, मला अभ्यास करायचा आहे, तर घरातली माणसं सुद्धा 5 वेळा जागं करतात, 6व्यांदा करतात, नंतर म्हणतात तू आणि तुझं नशीब, दोघं झोपा. अहो, घरचे कंटाळतात. नारद ऋषींच्या पासून अगदी आत्तापर्यंत सुद्धा जन्माला आलेल्या सर्व संतांनी युगानुयुग, वर्षानुवर्ष, शतकानुशतक, सप्ताहानुसप्ताह आम्हाला निरंतर जागं ठेवण्याचा अट्टहास जो केला, याबद्दल त्यांना काय द्यायचं? म्हणले, बुवा अजून 3 चरण आहेत ना या अभंगाला. हो, आपण 3 भागामध्ये रामकृष्ण परमहंसांचं चरित्र पाहणार आहोत. आणि हे अतिशय परम पवित्र असलेलं रामकृष्ण परमहंसांचं चरित्र 3 भागामध्ये पाहायचं असल्यामुळे अभंगाच्या एकेका चरणाचा एकेका विभागामध्ये विचार झाला तरी तो पुरेसा होऊन जातो. या दृष्टीनं पहिल्या चरणाचा विचार पूर्ण झाला आहे. दुसऱ्या चरणाचा विचार आणि रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातला पुढील प्रसंग हा पुढच्या विभागामध्ये पाहू. सांप्रत रामकृष्ण परमहंसांच्या चरित्राचा भाग 1 आत्ता आपण ऐकतो आहोत, तो सुरू आहे. याच्यामध्ये आपण चिंतनाचा अभंग असा घेतला आहे की कायवानु आता संतांचे उपकार,
काय बानो आता संतांचे उपकार, काय बानो आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय द्यावे तासे भावे उतराई, काय द्यावे त्यासे भावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्यासे भावे उतराई, काय द्यावे त्यासे भावे उतराई, काय द्यावे त्यासे भावे उतराई. पंढरीनाथ महाराज की जय. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडा वेळ सगळे छान भजन करूया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माझ्या बरोबर म्हणा सगळे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. चंद्रा देवी माता, माता माता, चंद्रा देवी माता, चंद्रा देवी माता, चंद्रा देवी माता, माता चंद्रा देवी माता. श्रीमत क्षुदिराम तो पिता शांत, श्रीमत क्षुदिराम तो पिता शांत, चंद्रा देवी माता, माता चंद्रा देवी माता. गरिबीत काळ कंठी हो, गरिबीत काळ कंठी, गरिबीत काळ कंठी, कामार पुकुर
गावचे ख्यात कामारपूर गावचे ख्यात चंद्रा देवी माता माता चंद्रा देवी माता माता चंद्रा देवी माता. कोणत्याही महापुरुषाचं चरित्र हे जरी एखाद्या प्रांतामध्ये झालं असलं तर ते त्या प्रांतापुरतं आपण कधी मानत नाही. जसं रामकृष्ण परमहंस असतील, स्वामी विवेकानंद असतील, त्यांचा बहुतांशी काळ बंगालमध्ये असेल, पण हे चरित्र फक्त बंगाली लोकांसाठी आहे असं आपण मानत नाही. महाराणा प्रताप असतील, राणी पद्मिनी असेल, हे राजस्थानामधले असले तरी सुद्धा ही चरित्र सगळ्या देशाची आहेत. नाही, सगळ्या विश्वाची आहेत. सगळ्या जगामधल्या स्वामिनिष्ठ लोकांना आनंद देणारी आहेत. या दृष्टीनं पाहिलं तर रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये जरी आपल्याला दिसलं की त्यांचं मूळ गाव हे कामारपुकुर नावाचं आहे, ते बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यामध्ये आहे, पण त्यांच्या वडिलांचा मात्र एक विशेष सांगावाच लागेल. कसा आहे, घराण्याची काही पूर्व पुण्याई असल्याशिवाय असे महात्मे जन्माला येत नाहीत. तसं म्हणाल तर रामकृष्ण परमहंसांना 2 भाऊ आहेत आणि 2 बहिणी आहेत. त्यांच्या आई वडिलांना मुलं किती? चुकला. 2 भाऊ 2 बहिणी म्हणजे 4 नाही, मधले परमहंस धरायचे ना. मुलं 5 आहेत. रामकृष्णांना 2 भाऊ आणि 2 बहिणी आहेत, पण त्यांचे पिताश्री जे आहेत, कामारपुकुर गावाच्या शेजारी देरे नावाचं एक गाव होतं, तिथे ते राहत होते. पहिल्यांदा तिथे राहत होते. पण हा मनुष्य इतका तपस्वी, एवढा तपस्वी, अत्यंत व्रतनिष्ठ राहणारा की त्याच्या शब्दाला गावामध्ये अत्यंत मान होता. अगदी गरिबीमध्ये राहत होते, काळजी काट्याने राहत होते, उपजीविकेचा छोटासा व्यवसाय होता, त्याच्यावर जीवन चाललं होतं, पण तपाचरण, त्यामुळे शब्दाला किंमत एवढी होती की न्यायालयामध्ये जर या माणसाने कुणासाठी साक्ष दिली तर तिथे न्यायाधीश शंकाच घेत नसत. म्हणजे त्यांना ग्रंथावर हात ठेवून खरं बोलीन म्हणा असं सांगायची वेळच नाही. क्षुधीराम जे बोलतील ब्रह्मवाक्य. पण एके दिवशी असा प्रसंग झाला की त्या देरे गावाचा जमीनदार तो या क्षुधीरामांच्या घरी आला आणि त्याने असं सांगितलं की मला एका शेतकऱ्याचं शेत माझ्या नावावर करायचंय, तेव्हा ते पूर्वापार शेत माझंच होतं अशी तू साक्ष दे. मी ते त्या शेतकऱ्याला सांभाळायला दिलं होतं अशी साक्ष दे. आता मला ते परत पाहिजे, जाऊ ते शेतकरी, अशी साक्ष दे. क्षुधीराम म्हणाले, असत्याचा स्पर्शही या जिभेला होणार नाही. तो जमीनदार म्हणाला, वेड्या, तू साक्ष दिली नाही म्हणून माझं काही अडलेलं नाही. न्यायाधीशाला मॅनेज करून मी सगळं करू शकतो. आता तर शेतकरी जाईलच, त्याचं शेत माझ्या नावे होईलच, पण तू माझ्या विरोधात गेलास म्हणून तुझं घरदार आणि तुझं शेत तेही माझ्या नावे होईल आणि तुला देशोधडीला जावं लागेल, लक्षात ठेव. आणि अशा वेळेला मुद्दाम हे कौतुक आपल्याला कळलं पाहिजे की कोणाच्या घरामध्ये असे संत येतात. क्षुधीरामांच्या समोर 2 रस्ते होते. एक खोटं बोला, श्रीमंती मिळवा, स्थैर्य मिळवा. दुसरा रस्ता खरं बोला आणि देशोधडीला लागा. काय घ्यायचं?
व्यवहार सांभाळणारा माणूस म्हणतो देशोधडीला लागण्यापेक्षा प्रपंच केलेला बरा. पण यासाठी असत्याला निवडू नाही. क्षुदिरामांनी आपला आग्रह सोडला नाही. परिणामतः न्यायालयाकडनं निर्णय उलटे फिरवले गेले. शेतकऱ्याची जमीन गेली ती गेली, पण क्षुदिरामांचंही राहतं घर आणि शेत गेलं. आपल्या 5 मुलांना घेऊन, चंबू गबाळ घेऊन गावाबाहेर पडले. मार्गातून चालता चालता अरण्यात एका झाडाखाली बसले. बायको म्हणते, काय सत्याने वागल्याचा परिणाम मिळाला. बाई ग, भगवान के दरबार में देर है, अंधेर नाही. विश्वास ठेव. आणि काय चमत्कार सांगा महाराज. त्याच रस्त्याने जाणारा त्यांचा एक मित्र, त्याने त्यांना पाहिलं. अरे क्षुदिराम, यहाँ क्या कर रहा है. असं असं झालं बाबा, चल चल चल. बैलगाड्यांचा तांडा त्याच्याबरोबर होता. त्यातल्या एका बैलगाडीमध्ये घालून या सगळ्यांना घरी नेलं. आणि आता ते त्या कामारपुकूर गावात आले. त्या मित्राचं मोठं शेत होतं. खरं तर आश्रय देण्यासाठी त्यांनी कायमचं यांना नोकर ठेवलं असतं तरी ती जगरहाटी होती. मित्रांनी केलं नाही. आपल्या शेतातला एक छोटासा शेताचा तुकडा क्षुदिरामच्या नावे केला. तू त्याचा मालक होऊन राहा. तू त्या झोपडीचा मालक, माझा आश्रित म्हणून नको राहू. मग मैत्री काय राहणार. आणि अशा रीतीनं कामारपुकूरमध्ये हा सगळा प्रपंच सुरू झाला. 2 बहिणी आणि 2 भाऊ यांची काळजी नव्हती. काळजी ह्या प्रकाराची होती. रामकृष्ण परमहंसांचं लहानपणचं नाव गदाधर असं होतं. त्यांना घरामध्ये गदाई असं हाक मारायची. आणि ह्या गदाईचं वैशिष्ट्य ऐकण्यासारखं आहे. हा लहानपणापासून अत्यंत निर्भय आणि अत्यंत काटक. कसं असतं, हे 2 वेगळे गुण आहेत. निर्भय असणं म्हणजे एखाद्या पिंपळाच्या झाडावर चढून बसलं, मला काही होणार नाही असं वाटणं म्हणजे निर्भय. आणि झाडावर चढता येणं म्हणजे काटक. नाही तर मला नेऊन बसवा म्हणजे मी फांदीवर बसतो. काटकही होते म्हणजे शरीराची ही क्षमता जबरदस्त आणि मनाने निर्भय. गावामध्ये जर कोणी सांगितलं ना, या पिंपळावर ब्रह्मराक्षस असतो बरं का, हे हमखास रात्री राहणार. त्या झाडाच्या फांदीवर बसणार. अरे इथं का बसलंयस. ते ब्रह्मराक्षसाला भेटायचंय म्हणले. मला जरा आनंद वाटेल तू ब्रह्मराक्षस बघायला. बापाला कळायचं नाही या लेकराचं काय करू. काय विचित्र आहे. बरं, शाळेमधलं जे लौकिक शिक्षण आहे त्याच्यात ह्याला रसच नाही. तो भावांना वडिलांना सांगून टाक, मला डाळ भाताची विद्या नको, मला ह्याच्यापेक्षा काहीतरी मोठं मिळवायचं आहे. पण घरच्यांना कसं कळणार. या गदाईचं एक वैशिष्ट्य होतं, अतिशय सुंदर मूर्ती तयार करायचा. रामकृष्ण परमहंसांचे अनेक शिष्य असतील, त्यांना कल्पना आहे. मातीच्या अतिशय सुंदर मूर्ती, अत्यंत सुबक, अतिशय सुंदर चित्र काढायचा. आणि त्या गावाच्या आसपास जे मूर्तिकार होते, कुणी गणपतीच्या मूर्ती करायचं, कुणी कृष्णाच्या करायचं, कुणी रामाच्या करायचं, असे मूर्तिकार या गदाईला भेटायला या छोट्या खेड्यामध्ये येत असत. कामारपुकूरला येत असत. कशासाठी येत असत. ते मूर्तिकार म्हणायचे, आम्ही आमच्या दृष्टीनं मूर्ती छान करू, पण त्याचे डोळे जे काढले पाहिजेत गदाईनच काढावेत. त्या लहानपणात सुद्धा तो डोळे काढल्यावर त्या मूर्तीमध्ये जो जीव यायचा, काय मजा आहे पहा. पुढच्या कालखंडामध्ये भारताचे डोळे उघडणारी माणसं उभी करणारे गदाई. यांच्या बालपणीचा छंद कुठला. मातीच्या मूर्तीला डोळे देणे. आता तिसरी एक गोष्ट सांगतो. ते छान चित्र काढतात, छान मूर्ती करतात, याचा आपल्या त्या वडिलांना त्रास नव्हता.
तो निर्भय आणि काटक आहे, तो भलतं साहस करायला जातो याची भीती वाटे. आणि एका प्रकाराची आणखीन भीती वाटे की याला बालपणीच समाधी लागायची. अतिशय बालवयात चित्तवृत्ती हरवून जाणं ही अवस्था त्यांना प्राप्त होती. एके दिवशी प्रसंग असा झाला की त्या कामार पुकूर गावातल्या लोकांनी नाटक बसवायचं ठरवलं. महाशिवरात्रीचं नाटक. आता गावातल्या लोकांचं नाटक. ते गावातल्या लोकांनी आपसामध्ये पात्र वाटून घ्यायची. तू त्रिपुरासूर, हा महिषासूर, काय त्यास. मग त्याच्या ड्रेपरी कपडेपट आपला आपणच करायचा, रंगपट आपणच करायचा. शेतामध्ये खड्डा करून एक स्टेज करायचं. खड्डा पडला ते प्रेक्षक, वर ढिगा झाला तो स्टेज. मांडव काय ते. या नाटकामध्ये पहिला सीन असा की भगवान शंकर बसलेले आहेत, सगळेजण त्यांची स्तुती गात आहेत. आणि अशी स्तुती गाऊन झाल्यानंतर भगवंतानी उभं राहायचं आहे आणि हात असा करून आमच्या नाटकाला आशीर्वाद द्यायचा आहे. असा नाटकाला आशीर्वाद देऊन झाला. भगवान शंकर विंगेत गेले. ह्याच्या पुढचं नाटक सादर करायचं आहे. असं सगळं ठरलं ठरलं ठरलं. उपयोग काय? बालशंकराचा वेश करून गदाईला बसवला. पडदा उघडल्याबरोबर लोकांना ते शंकराचं रूप इतकं आवडलं. कारण आतापर्यंत शंकर म्हणजे साधारण 60 शांत, सहस्र चंद्र दर्शन यातलाच माणूस बघायची सवय. वाकड्या तिकड्या जटा दाढ्या वाढवलेला असा शंकर बसलेला असणार. पण हा अत्यंत कोवळा 5-6 वर्षाचा, जटाजूट असे छोटेसे चंद्रकोर अशी छान लावलेली. व्याघ्रांबर कुठलं, घरातलं एक रुमाल टाकलं तरी ते व्याघ्रांबर व्हायचं. एवढं लहान पोरग ते. आणि अशा रूपामध्ये तो बालशंकर बघितला मात्र समोर बघुनी सांब सदाशिव, समोर बघुनी सांब सदाशिव, समोर बघुनी बाल सदाशिव, समोर बघुनी बाल सदाशिव, समोर बघुनी कडकड टाळी पडली हो, कडकड टाळी पडली हो, समोर बघुनी बाल सदाशिव, समोर बघुनी बाल सदाशिव, कडकड टाळी पडली हो, कडकड टाळी पडली हो, बालमूर्ती बहुतची सुंदर बालमूर्ती ती, बालमूर्ती ती बहुतची सुंदर, शिवशंकर शोभवली हो, शिवशंकर शोभवली, समोर बघुनी बाल सदाशिव, समोर बघुनी बाल सदाशिव. लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि शंकरांची स्तुती सर्व सगळ्या नटमंडळींनी, ती वाद्यवृंद, त्यांच्याकडचं ते श्रीखोल वाद्य बंगाली, आणि त्या सगळ्यांनी म्हणून एकदम गजर सुरू केला. सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव शंभो, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव शंभो, सांब सदाशिव, सांब सदाशिव. आणि गदाईच्या आलं ना अंगात. ते लहान पोर जे नाचायला लागलं, तांडव नृत्य सुरू केलं. सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव शंभो. अहो, लोकांचं गाणं थांबलं, याचा नाच थांबेना, याचं नृत्य थांबत नाही म्हणून परत म्हणा म्हणले. परत म्हटलं थोडा वेळ, थांबले तरी याचा नाच थांबेना, अजून थोडा वेळ म्हणा. गायक म्हटले थोड्या वेळाने नरडं फुटून मरू आम्ही, ह्याचा नाच थांबवा.
थाय 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 तांडव केलं. नंतर जो ध्यानस्थ बसला, आता आपलं काय ठरलं होतं? भगवान शंकरांनी नृत्य करायचं आणि आशीर्वाद द्यायचा, नाटक उत्तम होऊ द्या आणि निघून जायचं. जायला तयार नाही. पद्मासन घालून जे बसला तो समाधीच लागली. शेवटी नाटक राहिलं बाजूला, याला पाटासकट उचलून घरी नेला. त्याच्या टाळक्यावर एक 4 बादल्या पाणी घातलं. पहाटेच्या वेळेला जागे झाले. नाटक झालं काय? देवा पांडुरंगा, तुमच्यामुळे नाटकाचं नाटक झालं. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. काही पर्याय नाही हो. या गदाईला जे हे ध्यान लागायचं, वडिलांना मोठी काळजी होती. त्यांना यातली आध्यात्मिक योग्यता कळत होती. त्यांना कळायचं हा काही वेडा नव्हे. पण असा हा आता खरा व्यवसायाला लागला पाहिजे, शिक्षणाला लागला पाहिजे, कामधंद्याला लागला पाहिजे, घरातला हातभार त्यांनी काहीतरी वाढवला पाहिजे. अशा वयामध्ये हे पोरं असं करायला लागलं, कसं होणार? कसं होणार? आणि यामध्येच या चिंतेनं व्याक्त होत या गदाधराच्या 7व्याच वर्षी वडिलांचा मृत्यू झाला. गदाधर 7च वर्षाचा होता. आणि अशा वेळेला आई रडताना पाहिली त्यानं मात्र. आई का ग रडतेस? का म्हणजे संसाराची होडी फुटली, झाले बाळा शांत. संसाराची होडी फुटली, झाले बाळा शांत. अंतर्मुख गदाई जाहला, मातृभक्त सेवेत. अंतर्मुख तू गदाई जाहला, मातृभक्त सेवेत. वडील गेले आहेत. अशा वेळेला पूर्वी नियम असा होता, जर पोरांचं उपनयन राहिलं असेल, एखादा संस्कार राहिला असेल, तर मनुष्य गेल्यानंतर 1 वर्षाच्या आत तो पुरा करायचा, नाही तर मग 3 वर्ष करता येणार नाही, असं शास्त्र वचन होतं. त्यामुळे गदाधराचं उपनयन केलं पाहिजे. सगळी तयारी केली. गदाधराचे थोरले भाऊच आता धर्मपिता म्हणून बसणार आणि उपनयनाचा विधी संपन्न होणार. तेच या गदाधराला मंत्रोपदेश करणार. हे झालं. पण गदाधर असा म्हणाला, दादा, आपण ज्या घरात राहतो या घराच्या शेजारी एक लोहाराचं घर आहे. होय रे, माहिती आहे मला. त्या लोहाराची बायको रोज आपल्याकडे येते. तिचं नाव धनी लोहारीण. हो रे. अरे बाळा, तुझ्या वेळच्या बाळणपणासाठी सुद्धा ती मदतीला आली होती. ती माझ्याशी खेळते सुद्धा. मला जंगलामध्ये नेऊन वेगवेगळ्या वनस्पती दाखवते. मग माझी दुसरी आईच आहे ती. बरोबर आहे. ती मला खेळायला नेते. तेव्हा मी तिला सांगितलं होतं, जेव्हा माझी मुंज लागेल ना, तेव्हा तुझ्या हातनं मी पहिली भिक्षा घेणार. तेव्हा आता माझ्या मुंजीमध्ये तुम्हाला हे करावं लागणार आहे. अहो, 1800 सालातली कथा. त्या काळामधला तो बंगाल. कर्मठ 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 म्हणजे किती कर्मठ माणसं. आपल्या मंगल कार्याच्या मांडवात लोहारीण येणार. अरे गदाया गदाया, अरे हे असं नाही करता येत. गदाईनं सांगितलं, मग मला मुंज करायची नाही. मी गळ्यामध्ये जानवं घालणार नाही. अरे का असं करतोयस?
याचं कारण त्यांनी सांगितलं. शब्द पाळला मी जर नाही, मी तिला शब्द दिलाय ना, मी तिच्याकडून भिक्षा घेईन. शब्द पाळला मी जर नाही, अधिकारची मग मजला नाही. यज्ञोपवीत धारण पाही, स्थगित करावे आधीच. दिलेला शब्द मला जर पाळता येत नसेल तर मला यज्ञोपवीत धारण करायचा अधिकारच नाही, तर मी तो समारंभ करू कसा. शेवटी सगळ्या लोकांनी समजूत काढली, गदाईच्या समोर कोणाचं काही चालणार नाही. तेव्हा एका अर्थाने त्या काळातल्या समाजातल्या चुकीच्या रूढींना बाजूला करणारे एक प्रखर असे योगी म्हणून रामकृष्ण परमहंस प्रसिद्धीला पावले. आपल्याला असं वाटेल, महाराज तुम्ही तर त्यांचं नाव गदाधर सांगितलं, त्यांचं नाव गदाई आहे असं सांगितलं, आणि आम्ही तर ऐकलं होतं ते कोलकात्याला राहत होते. हा काय प्रकार झाला? हा कामारपुकूर कुठं आलं प्रकरण? तर बालपण कामारपुकूरला गेलं, पण यानंतर मात्र या गदाईच्या थोरल्या भावानी म्हणजे श्री रामकुमारांनी कोलकात्यामध्ये एक संस्कृत पाठशाळा काढली होती. आता हा गावामध्ये बसून हा काही लौकिक शिक्षण घेऊन पुढे जाणारा नाही, हा ध्यानमग्न होणारा योगी आहे. याला शहरामध्ये त्यांनी पाठशाळेची व्यवस्था जरी पाहिली तरी काम झाल्यासारखं होईल, त्याला सांभाळल्यासारखं होईल, असा विषय लक्षात घेऊन सर्व परिवार कोलकात्याला जो निघून आला, त्याच्यानंतर त्यांचं नाव रामकृष्ण झालं. पण हे रामकृष्ण नाव कुणी ठेवलं, कोणाच्यामुळे ठेवलं, कोणत्या प्रसंगामुळे ठेवलं, हा तर सस्पेन्स आहे, म्हणजे मालिका बघाल. तेव्हा पुढील भागामध्ये आपल्याला हाच तर सगळा कुतूहलाचा विषय पूर्ण करायचा आहे की रामकृष्ण परमहंसांचं हे नाव त्यांना कसं मिळालं, त्या गदाईचा रामकृष्ण कसा झाला, आणि त्यानंतर मात्र अखंडपणे भारताला जागवणारे अनेक तपस्वी त्यांनी तयार केले. तेव्हा नुसते रामकृष्ण परमहंस निरंतर जागविती असे नाही आहेत, त्याने निर्माण केलेल्या संतांनी आम्हाला निरंतर जागवलंय. म्हणजे निरंतर जागवणाऱ्या संतांचेही ते सद्गुरू आहेत. तेव्हा अशी ही दिव्य आणि गोड कथा याच्या पुढच्या भागामध्ये ऐकूया महाराज. तोपर्यंत या संतांनी आमच्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याबद्दल कृतज्ञतेनं सांगायचं. काय वानो आता संतांचे उपकार, काय वानो आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते जागविते. काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, भावे उत्तराई भावे. पंढरीनाथ महाराज की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना
घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.